माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनीतिकच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये येऊ नये. तुमचा मुलगा राहणार आहे का? माझा मुलगा नाही साहेब ना, माझा मुलगा कॉर्पोरेटरसाठी नाही, आमदारकीसाठी नाही, खासदारकीसाठी नाही साहेब. कारण आजच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनीतिकच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये येऊ नये. ते चांगलं काम करत आहे, नोकरी करत आहे. दुसऱ्यांची मुलं बरी उभी करताय. काय आहे की त्यांच्या घराणेशाही आहे साहेब, त्यांच्या घराणेशाही झालेली आहे. तुम्ही तिकीट वाटणार ना उद्या जिल्हा परिषद म्हणजे हजारो लोकांना, हजारो तरुणांना, हजारो मुलांना तुम्ही उभे करणार, स्वतःचा मुलगा माझा स्वतःचा. आता कोणाच्या वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला नाही किती घाणेरडी असू द्या, मला राजनीतीमध्ये आणायचे आहे, तर त्यांचा निर्णय. माझ्या एक पालक म्हणून बोलतो मी पक्षाच्या नाही, मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे, व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी येऊ नये राजनीतीमध्ये. खूप घाणेरड्या, खूप खालच्या लेवलवर आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅड टू वर्स पर्यंत जाणार आहे. आता आपण जे बघत आहे ना ते खूप याच्यापेक्षा वाईट होणार आहे.